तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी चा जो गणित भाग 1 हा विषय आहे. तर गणित भाग 1 चा आपण एक सराव प्रश्नपत्रिका बघणार आहे. प्रथम सत्र परीक्षा 2024 साठी. प्रथम सत्र परीक्षा 2024 त्याच्यामध्ये गणित भाग 1 ची सराव प्रश्नपत्रिका. ही प्रश्नपत्रिका पूर्णपणे तुमच्या सरावासाठी आहे. यासारख्याच प्रश्नांची जर तुम्ही तयारी केली तर हे आणि यासारखे इतर प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्की दिसतील. त्यामुळे या प्रश्नपत्रिकेचा उपयोग सरावासाठी करा. गणित भाग 1 चा एकूण 40 गुणांची प्रश्नपत्रिका असणार आहे आणि वेळ तुम्हाला असेल 2 तास. तर प्रश्न क्रमांक 1 काय असेल तुमच्या परीक्षेमध्ये? पुढील उपप्रश्नांसाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचं वर्णाक्षर योग्य पर्याय निवडायचा. आता याच्यामध्ये आपल्याला 2 दिलेले आहेत, यम आणि यन. तर हे 2 दिलेले आहेत. तर याच्यात यम छेद यन शोधायचं. आता यम छेद यन म्हणजे काय? तर यम संच आणि यन संच यांच्यामध्ये सामायिक कोण आहे, म्हणजे दोघांमध्ये असणारा घटक कुठला आहे? तर याच्यात कोण आहेत? 1, 3, 5 आणि याच्यात कोण आहेत? 2, 4, 6. म्हणजे यम आणि यन मध्ये कुणीही सामायिक नाहीये. मग कुणीही सामायिक नाहीये तर त्यासाठी एक तर असा पर्याय असेल रिक्त संच किंवा त्याच्याऐवजी असं फाय चिन्ह वापरलं असतं. फाय म्हणजे त्या दोघांमध्ये कुणीही सामायिक नाहीये. ओके, म्हणजे कुठला पर्याय बरोबर येणार आहे? पर्याय सी, फाय हे त्याचं अचूक उत्तर आहे. आता 2x वर्ग अधिक 5x चा घन अधिक 7. आता इथे घन आहे, इथे दुसरा घात आहे, इथे तिसरा घात आहे. या बहुपदीची कोटी किती? एक घात दुसरा आहे, एक तिसरा आहे. तर सर्वात मोठा घात कुठला? 3. तर 3 ह्या त्या बहुपदीची काय झाली? कोटी झाली. ओके, या बहुपदीची काय झाली? कोटी. त्यामुळे कोटी किती लिहिणार याच्यामध्ये? 3. त्याच्यानंतर पुढे खालीलपैकी कोणती संख्या करणी नाही? याच्यात आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत, त्यातली कुठली संख्या करणी नाही? आता करणी नसणारी संख्या म्हणजे 64चं घनमूळ जर आपण काढलं, कुणाचं घनमूळ काढलं आपण? 64चं. तर 64चं घनमूळ किती येणार आहे? तर बघा 4चं 3 वेळा गुणाकार केला. घन म्हणजे 3 वेळा गुणाकार. 4 चोक 16 आणि 16 चोक 64. त्यामुळे 64चं घनमूळ किती येणार? 3. म्हणजे थोडक्यात ह्या तिसऱ्या पर्यायाचं आपल्याला उत्तर मिळतं. सॉरी 64चं घनमूळ, सॉरी 64चं घनमूळ 4 गुणिले 4 गुणिले 4, 4 चोक 16, 16 चोक 64 म्हणजे किती येणार? सॉरी 4 येणार त्याचं घनमूळ. मग 4 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. 64चं घनमूळ 4. तर ज्याचं उत्तर मिळतं करणी संख्येमध्ये किंवा त्या वर्गमुळाच्या किंवा घनमुळाच्या संख्येमध्ये ती संख्या करणी असणार नाही आणि तेच शोधायचं आपल्याला. तर याचं उत्तर 4 आल्यामुळं ही करणी नाही. बाकी कुठल्याही याचं आपल्याला डायरेक्ट असं पूर्ण संख्या उत्तर मिळत नाही. त्यामुळे हे तिन्ही पर्याय काय आहेत? करणी आहेत. आपल्याला काय शोधायचं आहे? करणी नाही. तर कुठला पर्याय बरोबर येणार? सी. ओके, आता एक्स घन वजा 1 या बहुपदीचे काय करा? सहगुणक रूप लिहा. आता एक्स घन आधी काय करा? उतरत्या क्रमानं लिहा. म्हणजे एक्स घन वजा 1. आता घन नंतर वर्गचं पद नसेल तर असं लिहा, 0 वर्ग 0 एक्स वर्ग. म्हणजे तिसऱ्या घात नंतर दुसऱ्या घातचं पद नाहीये, त्यामुळे 0 एक्स वर्ग लिहायचं. परत एक्सचं सुद्धा पद नाहीये, त्यामुळे काय लिहिणार? 0 एक्स. आणि शेवटी सॉरी याच्यात इथे वजा 1 आहे. वजा 1 बरोबर 0. म्हणजे घातांकाच्या उतरत्या क्रमानं लिहायचं आणि जर एखादा घातांक नसेल तर तिथे 0 घ्यायचं. आता इथे सहगुणक बघा. पहिला सहगुणक किती आहे? 1. दुसरा सहगुणक किती आहे? 0. तिसरा सहगुणक किती आहे? 0. आणि शेवटी किती आहे? वजा 1. म्हणजे याचं सहगुणक रूप कुठलं येणार? 1 0 0 वजा 1. म्हणजे कुठला पर्याय बरोबर असणार आहे? पर्याय सी हे त्याचं अचूक उत्तर असणार. ओके, त्याच्यानंतर पुढे ब प्रश्न 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचे, आता बघा सममूळ संख्यांची यादी करायची. तर समसंख्या कुठल्या? 2 4. जस्ट मिनिट, इथे लिहूया आपण 2 4 असं समसंख्या 2 4 6 8 10 आणि पुढच्या सगळ्या अशा 2च्या पट्टीतल्या. आणि मूळ संख्या कुठल्या? तर मूळ संख्यांमध्ये कोण येणार? 2 3 5 7 11 13. ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत. मग आता अशी कुठली संख्या म्हणजे पुढेही आहेत, मूळ संख्यांमध्ये कधीही समसंख्या येणार नाही. फक्त 2 हीच त्याच्यामध्ये काय येणार? मूळ संख्या येणार. म्हणजे 2 ही अशी संख्या आहे जी सम सुद्धा आहे आणि मूळ सुद्धा आहे. बाकी अशी कुठलीही संख्या नाही आहे की जी सम पण आहे आणि मूळ पण आहे. त्यामुळे यादी पद्धतीने लिहिताना कसं लिहायचं? ए बरोबर 1 ते 50 जरी असलं तरी सममूळ असणारी एकच संख्या आहे, 2 ही संख्या. त्यामुळे त्याच्या यादीत फक्त 2 येणार. आता सोपे रूप द्या. 7 हे सोडवायचं आहे. 7 हे आहे तसं उदाहरण लिहून घ्यायचं. आता हे जे त्याच्या पुढच्या संख्या आहेत त्याला लागून वर्गमुळाच्या, तर त्यांची वजाबाकी करायची. म्हणजे 7 वजा 29 आणि दोघांमध्ये किती आहे? वर्गमुळात 3. तर हे करायचं. मग आता 7 मधून 29 किंवा 29 मधून आधी 7 वजा करा.
29 मधून जर 7 वजा केलं तर ते 22 येणार. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय येणार याच्यामध्ये, याच्या समोरचं चिन्ह काय वजा, त्यामुळे वजा 22 वर्गमुळात 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. ओके, दुसऱ्याच. आता इथे बघा, इथे हे सहगुणक रूपातील बहुपदी घातांक रूपात लिहायचे, म्हणजे 1 2 3 4 किती आहेत बघा संख्या, 1 2 3 4 आहेत. 4 संख्या असेल, वजा 2 पासून सुरू करायचं. इथं संख्या किती आहेत बघा, 1 2 3 4. पहिल्याचं चिन्ह वजा 2 आहे. 4 संख्या असल्यामुळे घातांक 1 न कमी घ्यायचं, म्हणजे वजा 2x चा घन परत अधिक त्याच्या पुढचं किती आहे, 2x चा वर्ग परत वजा 2 घात कमी करत या, x चा पहिला घात, पहिला घात लिहायची काही गरज नाही, आणि मग शेवटी संख्या अधिक 2. तर हे तुमचं तिसऱ्याचं काय झालं, घातांक रूपात झालं. ओके, जस्ट अ मिनिट. आपण पुढचा प्रश्न बघूया. आता हा जो आहे 1 3 5 7 याचे कुठलेही उपसंच द्या. मग तुम्ही एखादा बी घेऊ शकता ज्याच्यामध्ये तुम्ही 3 आणि 2 घ्याल, 3 आणि 2, किंवा एखादा सी घ्या 1 3 7 असंही घेऊ शकता. तर असे कुठलेही 2 त्याचे उपसंच तयार करा. आता इथे बघा, इथून पुढचे प्रश्न 2 खालील कृती पूर्ण करा. तर इथनं पुढचे प्रश्न मी तुमच्याशी फक्त डिस्कस करणार आहे, तुम्ही ते काय करायचे, सोडवायचे. भागाकार करा. ह्या दोन्हींचा काय करायचा, भागाकार करायचा. त्यासाठी हा जो प्रश्न दिलेला आहे इथला, तर इथे भाज्य वगैरे दिलेला आहे. तर हे संश्लेषक भागाकार पद्धतीने ही कृती काय करायची, तुम्ही पूर्ण करायची. त्याच्यानंतर पुढे आहे, खालील ज्या संख्या आहेत त्या कशा रूपात लिहा म्हटलंय, पी छेद क्यू स्वरूपात लिहा. कुठल्या स्वरूपात लिहायच्या आहेत आपल्याला, पी छेद क्यू या स्वरूपात काय करायच्या आहेत, त्या संख्या लिहायच्या आहेत. मग पी छेद क्यू मध्ये ज्या कृती आहेत ही कृती काय करा, पूर्ण करा. या 4 चौकटी आहेत त्या जर भरल्या वरच्या प्रश्नात सुद्धा तुम्हाला 2 गुण मिळून जातील. 2 आणि 2 4, आणि या तिसरंही दिलंय, तिन्हीपैकी कुठलेही 2. आता यू दिलाय, ए दिलाय आणि बी दिलाय, तर तुम्हाला ए डॅश लिहायचा आहे. ए डॅश म्हणजे काय करायचं, यू मधून ए वजा करायचा, म्हणजे यू मधून ए काढून टाका. 1 1 2 2 3 3 5 5 आणि 7 7. यू मध्ये कोण राहिलं, 4 8 9 10 11 13. ते कशामध्ये लिहायचे, ए डॅश मध्ये. तसंच बी डॅश फाईंड करा, शोधा. आता ए संयोग बी, ए संयोग बी म्हणजे सॉरी ए छेद बी आहे. ए छेद बी म्हणजे काय करणार, तर ए आणि बी मधले सामायिक घटक त्याच्यात लिहिणार. कुठले कुठले येणार सामायिक घटक, 1 हा आहे त्याच्यात, त्याच्यानंतर 5 एक आहे, 1 5, 1 आणि 5 तेवढेच आहेत. ओके, तर ते त्याच्यातल्या ए डॅश छेद बी डॅश, मग ए डॅश आणि बी डॅश शोधल्यानंतर त्याच्यामध्ये सामायिक कोण ते लिहायचे. आता पुढचा प्रश्न आहे, खालील उपप्रश्न सोडवा. एक्स बरोबर 0 असताना या बहुपदीची किंमत काढा. तर याच्यामध्ये एक्स ची किंमत किती ठेवायची, 0 ठेवायची. ती 0 ठेवून जी किंमत येते ती शोधायची. जसं वरती कृतीयुक्त प्रश्न होता तसाच प्रश्न आहे. याचं कुठल्या याच्यात रूपांतर करायचं आहे, पी छेद क्यू मध्ये रूपांतर करायचं आहे. ओके, खालील बहुपदींची बेरीज करा. ही बहुपदी ही अशी एकाखाली एक लिहून घ्या. एक्स घन कसंही लिहू शकता तुम्ही, आडवी मांडणी उभी मांडणीमध्ये. त्याच्या खाली ही द्या ही बहुपदी, आणि त्या दोन्हींची काय करा, बेरीज करा एकसारख्या पदांची. आता इथे बघा, इथे तुम्हाला टी आणि एम दिला, तर यांचा संयोग संच आणि छेद संच लिहायचा. संयोग म्हणजे काय, तर दोन्ही एकत्र करायचे, प्रत्येक घटक एकदाच लिहायचा. आणि छेद म्हणजे दोघांमध्ये सामायिक असणार, जसं 3 4 आहे, इकडे 3 4 आहे, तसे सामायिक घ्यायचे. ओके, करणींना सोपं रूप द्यायचं. सोपं रूप कसं देणार, 27 आहे, तर 3 9 27, बरोबर, हे 9 आहे, तर 9चं वर्गमूळ किती येणार, 3. 3 वर्गमुळात 3. ओके, 3 वर्गमुळात 3 हे त्याचं, कारण 9चं वर्गमूळ किती येणार, 3. तसं 50चं पण करता येईल, 25 दोन्ही 50, 25चं वर्गमूळ 5 आणि वर्गमूळ चिन्हात 2, तर असं करता येईल. आता हे कृतीयुक्त प्रश्न आहे. 7 वजा 2x, एकदा इथं अधिक 5 किंवा इथं एकदा काय घ्यायचं, वजा 5, आणि मग ही 2 समीकरणं किंवा दोन्ही बाजूला सोडवायची. ओके, आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2. या बहुपदीची किंमत m बरोबर 2 असताना 12 आहे. म्हणजे बहुपदीत m ची किंमत किती ठेवायची, 2 ठेवायची. जिथे जिथे m आहे तिथे किती ठेवायचं, 2. आणि मग ती 2 ठेवली तर p2 ची किंमत किती येते, 12 दिलेली आहे. तर त्याच्यावरनं काय करायचं, हे सोडवून तिथे लिहायचं. आता त्याच्यानंतर पुढे ब, खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2 आहेत. ही जी बहुपदी दिली आहे तुम्हाला, 2m वर्ग अधिक 5m वजा 3, याचे अवयव पाडायचे. काय अवयव येतात ते तिथे लिहायचे आहेत. अवयव पाडताना त्याचं 2 गुणिले इथे 3 करा, वजा 3 म्हणजे वजा 6 येतील, त्या पद्धतीने. आता ए व बी हे संच आहेत का, आणि सकारण सांगा. ए व बी हे संच समान आहेत का. आता सममूळ असलेली संख्या किती येते, सममूळ असलेली संख्या मगाशी बघितली आपण 2.
म्हणजे ए मध्ये कोण येणार 2 हा घटक येणार. ओके. तसं बी मध्ये हे जर समीकरण सोडवलं आपण 7x - 1 बरोबर 13 तर -1 इकडे येऊन काय होतील अधिक म्हणजे 7x बरोबर 13 आणि किती होणार 14 आणि गुणिले 7 काय होणार भागिले म्हणजे 7 दुनी 14 म्हणजे x ची किंमत किती आली 2 म्हणजे ए मध्ये पण 2च घटक असणार आहे 2 ही संख्या असणार आहे आणि बी मध्ये पण 2 हीच संख्या असणार आहे त्यामुळे ए बरोबर काय येणार बी. ए व बी हे संच समान आहेत. आता इथे हे आहे तसं ठेवलं लहान मोठेपणा 28 ला कसं लिहिता येईल वर्गमुळात 7 चोक 28 त्यातल्या 4चं वर्गमूळ काढलं तर 4चं वर्गमूळ किती येणार 2 वर्गमुळात 7 म्हणजे दोन्ही काय आले समान आले म्हणजेच हे दिलेले उदाहरणातले दोन्ही काय असणार आहेत समान. लहान मोठेपणा ठरवायला सांगितलं पण ते दोन्ही समान येतात. आता याच्यावरनं ए लिहायचा ए म्हणजे पूर्ण यातले घटक येणार बी म्हणजे इकडचा घटक येणार पूर्ण यातले सगळे ए संयोग बी म्हणजे हे एवढे घ्यायचे एस टी घ्यायचे नाहीत त्याच्यात एवढे घ्यायचे ओके एस टी सोडून बाकी सगळे घ्यायचे यू म्हणजे सगळे घ्यायचे त्याच्यात. आता ए आणि बी संचाची नाव आहे ती त्यात टाकू नका ओके यू म्हणजे हे सगळे एक्स वाय झेड वगैरे सगळे हे एवढे सगळे येणार त्याच्यामध्ये एस टी पण येणार. ए डॅश म्हणजे यू मधनं ए वजा करायचा बी डॅश म्हणजे यू मधून काय वजा करायचा बी काढून टाकायचं राहिलेले ए डॅश आणि बी डॅश याप्रमाणे. आता प्रश्न क्रमांक 4 जर आपण बघितलं सोपे रूप द्यायचे याला काय करायचं सोपे रूप द्यायचे तर 48चं तुम्ही करा 16 गुणिले 3 48 असं करू शकता 27चं किती येणार 3 नव्हे 27 तर अशी फोड करून काय करा ते सोडवा छेदाचे परिमेय करत तर याला गुंताना त्याच्या बरोबर उलट घ्यायचा तो 2 वर्गमुळात 5 अधिक घ्यायचा 3 वर्गमुळात 2 त्यानं गुणायचं आणि परिमेयकरणाने सोडवायचं. आता x - 3 या बहुपदीनं संश्लेषक पद्धतीनं भागायचं म्हणजे संश्लेषक पद्धतीनं भागाकार करायचा आणि बाकी भागाकार आणि बाकी लिहायचे. सोपे रूप द्या एक तर हे सोडवा सोपे रूप द्या असं याची सुद्धा प्रत्येकी 3 गुणिले अशी फोड करता येते प्रत्येकामध्ये 25 ते 75 येते तसं इथं बघा किती येतं इथं 49 गुणिले सॉरी इथं येणार 49 गुणिले 3 येणार इथं 64 गुणिले 3 येतील तर त्या पद्धतीनं काय करा त्याची फोड करा आणि हे सोडवा आणि हे संचामधलं शाब्दिक उदाहरण आहे तर ते शाब्दिक उदाहरण इथे सोडवायचं आहे म्हणजे अशा प्रकारे तुमची पूर्ण गणित भाग 1 जो आहे त्याच्यामध्ये तुमची 40 गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे गणित भाग 1 ची ती इथं पूर्ण होते. पुढील व्हिडिओमध्ये आपण काय करूया जे पुढचे प्रश्न आहेत ते बघूया. ओके थँक्यू.